शिक्षक भरती 2025 टेट 3 काय अपडेट आहे तर पवित्र पोर्टलद्वारेच शिक्षक भरती होणार। एक महत्त्वाची बिग अपडेट, उच्च न्यायालयाचे काय आदेश आलेले आहेत संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एक महत्त्वाची अपडेट आहे, पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट काय आहे शिक्षक भरती संदर्भामधले उच्च न्यायालयाचे आदेश। पवित्र पोर्टलद्वारेच शिक्षक भरती व्हावी यासाठी पवित्र पोर्टल हे ओपन झालं आणि पवित्र पोर्टलच्या नियमांना धुडकावून खाजगी अनुदानित संस्थांनी आपले स्वतःचे शिक्षक त्या ठिकाणी लावण्याचा प्रघात सुरू केला असं उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे। त्यामुळे उच्च न्यायालयानं थेट नियुक्तीला थेट नियुक्ती होती त्याच्यावर लगाम लावलेला आहे। नियम धुडकावल्यास शाळा व्यवस्थापन जे आहे त्याच्यावर कारवाई करणार अशा पद्धतीचं सुतोवाच उच्च न्यायालयाने आदेश काढून दिलेला आहे। बातमी काय आहे बघा, खाजगी संस्थांच्या जे मनमानी चालते त्याला कुठेतरी चाप बसावा या संदर्भामध्ये त्यांनी केलेलं आहे। पवित्र पोर्टल योग्य प्रकारे कारवाईत नाही तरीही त्याद्वारे नियुक्ती केली नसल्याचे कारण देऊन शिक्षण अधिकाऱ्यांकडून शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता दिली जात नसल्याचा आरोप करून काही शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। तथापि या संस्थांनी शिक्षण अधिकारी अतिरिक्त शिक्षकांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करत नसल्याचा मुद्दा उच्च अधिकाऱ्यांकडे मांडायला हवा होता किंवा ते मांडू शकतात असे न्यायालयाने म्हटलं होतं। खाजगी संस्थांच्या मनमानीला चाप म्हणजे काय तर शिक्षक भरतीतील खाजगी संस्थांची मनमानी न्यायालयाच्या निर्णयामुळे मोडीत निघेल, तसेच भरतीसाठी चालणारे लाखोंच्या व्यवहारातील काही प्रमाणात आळा बसू शकेल। पवित्र प्रणालीतून भरती म्हणजे स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा शिक्षण संस्थांचा आक्षेपही न्यायालयाने फेटाळण्यात जमा आहे। त्याचबरोबर काही संस्थांची आता सुरू असलेली प्रक्रिया थांबवावी लागेल। मात्र यापूर्वी पवित्रमधून भरती न झालेल्या शिक्षकांच्या नोकऱ्या आणि वेतन याला धक्का लागणार नसल्याचेही स्पष्ट केलेले आहे। न्यायालयाने सांगितलेलं आहे की याच्या अगोदर जे पवित्रमधून भरती न झालेले शिक्षक आहेत त्यांच्या नोकऱ्या आणि वेतन याला धक्का लागणार नाही, मात्र पवित्र पोर्टलमधूनच भरती व्हावी अशा संदर्भाचं निर्णय किंवा आदेश न्यायालयानं उच्च न्यायालयानं सांगितलं आहे। आता त्याच्यामध्ये ह्यांनी शिक्षण संस्थांनी काय करायला पाहिजे होतं की आमच्याकडे शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता दिला जात नसल्याचा आरोप केलेला आहे, मात्र धाव घेतली होती। मग संस्थांनी काय करायला पाहिजे होतं की जी अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांची यादीसुद्धा संकेतस्थळावर उपलब्ध करत नसल्याचा मुद्दा मांडायला पाहिजे होता असं उच्च न्यायालयाचं म्हणणं होतं। आणि या संदर्भामध्येच दुसरं, पवित्र पोर्टलद्वारेच जी व्हावी या संदर्भामध्ये 15 मार्च 2026 पर्यंत मानक कार्यप्रणाली तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेले आहेत। किंवा म्हणजे शिक्षक भरतीसाठी एक चांगले मानक यंत्रणा असावी किंवा मानके निश्चित व्हावी यासाठी राज्य सरकारनं काम करावं या संदर्भाचा आदेश देखील उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेला आहे। पवित्र पोर्टलकडे दुर्लक्ष करून थेट शिक्षक भरती करणाऱ्या शाळा व्यवस्थापन आणि त्यांचा परवानगी देणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशसुद्धा न्यायमूर्ती रवींद्र घुगे साहेब यांनी दिलेले आहेत। त्यासोबतच न्यायमूर्ती अश्विन बोबे यांच्या खंडपीठाने या ठिकाणी हा निर्णय किंवा हा आदेश या ठिकाणी दिलेला आहे। मग त्यामुळं आता जे खाजगी व्यवस्थापन असतील, शाळा असतील, संस्था असतील ते आपल्या पद्धतीने शिक्षक भरती करू शकत नाहीत, हे आता उच्च न्यायालयानेच याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे। मग आता येणारी जी टेट 3 वरती जी पवित्र पोर्टलची भरती आहे त्याला लवकरच सुरुवात होईल। त्याच्यासाठी चांगली मानके असतील आणि त्या संदर्भामध्ये आता संच मान्यता किंवा बिंदू नामावली अंतिम झाल्यानंतर ह्या भरतीला सुरुवात होईल। तुर्तास यासाठी पवित्र पोर्टलच द्वारे भरती होणार या संदर्भाचा आता खणखणीत आदेश न्यायालयाने दिलेले आहेत। त्यामुळे आता शिक्षक भरती संदर्भात असतील किंवा इतर अपडेट असतील आपल्या चॅनलसोबत राहा मित्रांनो। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।